नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे पावसासंबंधी। आता महाराष्ट्रात जुलैमध्ये पावसाला होणार अतिवृष्टी। तर संपूर्ण माहिती काय ही हे टू जेड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याचबरोबर पंजाबराव डक यांनी आता काय सांगितले की जुलैमध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार आहे ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस पडलेला नसेल तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो का आणि केव्हापासून पावसाला सर्वदूर महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, राज्यात शेतकरी जर आपण बघितलं तर जूनला पेरणी हा करत असतो, परंतु महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा हा मानलेला जातो। आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी शेती ही मान्सूनवरच अवलंबून असते। अशातच जर बघितलं आपण पण यंदा जून महिन्यात पाऊस जसा पाहिजे तसा झालेला नव्हता आणि अद्यापही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पावसात झालेला नाही। पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नेमकी पेरणी करायची की नाही याबाबत शंकाही निर्माण झालेली आहे। त्यातच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळ सदृश स्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे। अशा मध्ये हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्यात जर बघितलं तर 21 जून नंतर मान्सूनचा वेग वाढणार आहे आणि तो वाढलेला सुद्धा आहे। आपण बऱ्याचशा भागामध्ये जर बघितलं तर आता पावसाला सुरुवात ही झालेली आहे। त्यांनी सांगितलेलं होतं की हा अंदाज त्यांनी गेल्या आठवड्यातच व्यक्त केलेला होता आणि त्यानुसार कोकणात रेंगाळलेला मान्सून हळूहळू पुढे सुद्धा सरकू लागलेला आहे। आता मान्सून पुणे जिल्ह्यात दाखल झालेला आहे। अवघ्या 48 तासात जर आपण बघितलं तर मुंबई सोडून आता मान्सून इतरत्र सुद्धा दाखल होणार आहे। पण शेतकऱ्यांच्या मनात अजूनही संभ्रम कायम आहे। त्यामुळे पंजाबराव डक यांच्या नव्या अंदाजाकडे त्यांचं लक्ष हे लागून राहिलेलं आहे। 23 जून 2026 रोजी पंजाबराव डक यांनी ताजा जो अंदाज जाहीर केलेला आहे त्यानुसार महाराष्ट्रात 23 जून ते 30 जून ठिकठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत त्या सुद्धा आता मार्गी लागणार आहे। त्यामुळे जूनमध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे। पण जुलैमध्ये जूनपेक्षा जास्त पाऊस असणार अशी सुद्धा माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस होणार या संबंधी आता आपण जाणून घेऊया। हा अंदाज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर पूर्व विदर्भ, त्याचबरोबर पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यासह मुंबई, पुणे, नाशिकमध्ये 22 जूनला पाऊस सुरू झाला हे तर आपल्याला माहिती आहे। त्याचबरोबर मंगळवारी जर 23 जून पासून हा पाऊस वाढत जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। तसंच 5 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। जुलैमध्ये अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। एल निनोमुळे राज्यात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होण्याची भीती असताना राज्यात दुष्काळ वगैरे काही पडणार नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी पुढे येत आहे। 2 जुलै ते 20 जुलै दरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याचा सुद्धा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। पुणे जिल्हा, मुंबई महानगर, कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। यावेळी जायकवाडी धरण, कोयना धरणातून पाणीसाठा वाढणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। विदर्भात हवामान कसं असेल? विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ यातील 13 जिल्ह्यांमध्ये 23 जून रोजी चांगला पाऊस होईल। विदर्भात येत्या 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे। 11 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा असूनही त्यांनी नमूद केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार का? महाराष्ट्रातील आपण बघितलं तर परभणी, बीड, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 दिवसांमध्ये मान्सून दाखल होऊन असून पेरणीला सुरुवात होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली असून येत्या 10 दिवसांमध्ये सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। याशिवाय उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत पाऊस पडणार आहे। दरम्यान जूनमध्ये कमी झालेला पाऊस जुलैमध्ये पावसाचा जोर वाढणार, ऑगस्टमध्ये हा जोर पुन्हा मंदावेल असाही अंदाज पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्यात असल्याची सुद्धा माहिती दिलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता जुलैमध्ये हा जूनपेक्षा अत्यंत महत्त्वाचा आणि मुसळधार पाऊस हा चालू होणार आहे अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे। ही संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।